नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काहीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवत आहोत चुलीवर गवाराची भाजी. अगदी सोप्या पद्धतीची आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे आपण शेंगदाणे जे आहेत ते चुलीवर तव्यावर भाजून घेणार आहोत. आज मी या तव्यावर सर्वात आधी भाकरी करून घेतली होती, त्यामुळे हा तवा असा दिसत आहे. आणि आता आपण या तव्यावर शेंगदाणे आणि गवार दोन्हीही भाजून घेणार आहोत. तर इथे आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहेत. आपण त्याला थंड झाल्यावर त्याचे सालं काढून घेणार आहोत आणि त्याला मिक्सरमध्ये पूड करून घेणार आहोत. तर इथे आपले शेंगदाणे मस्तपैकी असे भाजून गेलेले आहेत. तर इथे तव्यावर आपल्याला तेल नाही घालायचे. तेल न घालता तव्यावर आपण अशा प्रकारे गवार भाजून घेणार आहोत. जर आपण कुकिंग आणि बरंच काही हे आपलं यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा. 2 ते 3 मिनटासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला गवारीला इथे अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आपली चूल जी आहे ती इथे चांगल्या प्रकारे पेटती राहावी म्हणून समारा जी आहे ती चुलीला अशा प्रकारे हवा घालत आहे, जेणेकरून आपली चूलमध्येच विझू नये म्हणून. गवारीवर हलके हलके चॉकलेटी कलरचे किंवा काळ्या रंगाचे डाग पडू लागले, ती चांगल्या प्रकारे भाजून झाली तर आपण याला एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपली गवार जी आहे ती चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. आपलं तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. तर आपलं तेल इथे गरम झालेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा आपण इथे घातलेला आहे. कांदा चांगल्या प्रकारे परतवून झाला की आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत आणि पुन्हा एकदा कांद्याला परतवून घेणार आहोत. आपला कांदा चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो. टोमॅटोला आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत. इथे आपला कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे परतवून झालेला आहे. त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण इकडे लाल तिखट घालणार आहोत. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता आणि पुन्हा एकदा याला तेल सुटेपर्यंत आपण चांगल्या प्रकारे परतवून घेणार आहोत. तिखट आणि कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे एकजीव करून झाल्यावर आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तेल कांदा आणि टोमॅटोला सुटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण याला एकजीव करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये आपण जी गवार भाजून ठेवलेली होती गवार याच्यामध्ये घालणार आहोत. तर इथे आपण गवार घालून घेतलेली आहे. आता आपण गवारीला मसाल्याबरोबर एकजीव करून घेऊया. चांगल्या प्रकारे परतवून घेऊया. तर इथे आपला मसाला आणि गवार जे आहे ते चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत. आता पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत. तर इथे आता आपण झाकण काढूया आणि गवारीला छानशी वाफ बसलेली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालणार आहोत. तर इथे आपण पाणी घालत आहोत. आता आपण भाजी शिजण्यासाठी याला झाकून ठेवणार आहोत. जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या भाजीमधलं पाणी जे आहे ते चांगल्या प्रकारे आटून गेलेलं आहे. पुन्हा एकदा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे भाजी एकजीव झाल्यावर चवीनुसार मीठ आपण इथे घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला एकजीव करून घेणार आहोत. आता आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचा कूट इथे घालणार आहोत. 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर पुन्हा एकदा 2 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपली गवारीची भाजी इथे रेडी आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. असंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओला पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.